संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। आजच्या पवित्र कीर्तनाकरिता जो अभंग आपण घेतलाय निवडलाय, थोडासा बेस दे याला। वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा प्रत्येक महिन्याची वारी तुकोबाराय माऊलीची करायची। जशी पांडुरंगाची प्रत्येक महिन्याची वारी आहे, तशी पंधरवाडी जी एकादशी आहे ती ज्ञानेश्वर महाराजांची आहे। आणि दिहूपासून एक 20 किलोमीटर अंतरावर आळंदी असल्या कारणानं तुकोबाराय पायी वारीला जायची आणि ज्ञानोबारायांच्या समाधीला आपलं कपाळ लावून प्रत्येक महिन्याची वारी करून यायची। एक दिवस वारी करून आल्यानंतर ज्या दिवशी तुकोबारायांचं कीर्तन गावामध्ये होतं, त्या दिवशी काही लोकांनी कीर्तनाच्या अगोदर तुकोबारायांना, ज्ञानोबारायांची तुम्ही वारी करता, संतांची तुम्ही वारी करता, ते संत कसे आहेत असा प्रश्न विचारला। आणि त्या संताकडेच तुम्ही का जाता, तुमचं डोकं त्यांच्या समाधीला का लावता, त्यांचं दर्शन तुम्ही का घेता, का त्यांना सर्वस्व मानता आणि तुमचं सर्वस्वपणाचं ओझं त्यांच्या पायावरती का ठेवता, असा प्रश्न समाजानं विचारल्यानंतर तुकोबारायांनी त्या दिवशी कीर्तनाला अभंगाची नियुक्ती केली। तो आजचा अभंग की आमचे संत कसे आहेत, तर जशी एखादी माय आपल्या लेकराचा सांभाळ करते, जसं तिच्या चित्तामध्ये मुलगा सोडून काही नाही, लेकुराचे हित जाणे माऊलीची चित्त, आईसाठी शब्द वापरला। पुन्हा एकदा, ऐसी कळवळ्याची जाती, जिच्या अंतकरणातलं चित्त मुलाजवळ आहे, जिच्या अंतकरणातला कळवळा मुलाजवळ आहे आणि जिचं सर्वस्व हा मुलगाच आहे, पोटी भारव आहे, त्याचे सर्वस्व हीच आहे, अशा 3ही प्रमाणामध्ये फक्त आईचं वर्णन केलं। अशी माझी संत माऊली माय आई आणि त्या संतांच्या पायावरती माझं सर्वस्व आहे। तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, आणि ते ओझं असल्या कारणानं तुम्ही माझे कोण आहात, तर तुम्ही माझी माय आहात, आई आहात। कशी असते आई, तिचं वर्णन 3 चरणामध्ये आहे आणि 3 चरणासाठी माय म्हणजे माझे संत आहेत असं या अभंगाचं गोड निरूपण तुकोबारायांनी त्यावेळेला समाजाला दिलं। त्याचं गोड चिंतन आपण आपल्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। का विठाला विठाला या विश्वामध्ये आई आणि बाप ही 2 फार उपकार करत असतात आपल्यावर। शास्त्रानं म्हटलंय मातृदेवो भव आणि पितृदेवो भव। आईचे तर इतके उपकार आहेत, प्रत्येक कवीनं, प्रत्येक संतानं, सगळ्या साधू संतानं उपमा देताना आईची दिली। व तुकोबाराय म्हणतात, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला। म्हणून जगात आईसारखं प्रेम कुणाचं नसतं। आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म दे। 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म दे। देऊनी थोर मला संस्कार, देऊनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार। असोनी माझा स्वभाव व्यर्थ, परी मी लाडकी तुझे अपत्य। असोनी माझा स्वभाव व्यर्थ, परी मी लाडकी तुझे अपत्य। देऊनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार। हे फक्त राम महाराज असले वाजवायला तर म्हणतो, फार गोड वाजवतात। बारीक वाजू नका, जोरात वाजन, जरा जोरात, बरं वाटतं त्यांना, बरं वाटतं मला, बरं वाटतं। तुझ्या बारीक वाजल्यावर वाटतं चुकलं की काय, चुकलं की काय। आईचं फार प्रेम असतं, प्रेम स्वरूप आई
वात्सल्य सिंधू आई बोलावू तुझ आता मी कोण त्या उपाय. ज्या दिवशी आई राहत नाही तसे दुर्भागी माणसं आहेत. रोहिदास महाराज झालं, मी झालं, अनंत महाराज झालं, हे संदीप शेठ झालं. बाप राहिला नाही आपल्याला. काहीला आई आहे, मला आई आहे, काहीचं आई नाही, बापही नाही. खरं दुर्भाग्य येत. आपण मोठाले कार्यक्रम करू शकतो, 2 लाख काय 10 लाखाचा कार्यक्रम होऊ शकतो. सगळे माणसं बोलावता येतील, पण आईला आणता येत नाही. कवी म्हणतो प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलावू तुझ आता मी कोण त्या उपाय मी कोण त्या उपाय. 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतात काम करणारी आपली माय असते. कुणाच्या घरचे भांडे घासणारी आपली माय असते. माझा मुलगा श्रीमंत झाला पाहिजे, माझा मुलगा सावलीमध्ये जगला पाहिजे, एखाद्या वेळेला माझ्या मुलाला जे नसेल ते मिळालं पाहिजे, हे करणारी फक्त माय असते. गरीब आई आहे, विडी बांधून विडीचा उद्योग करून विडी बांधून तुम्हाला शिकवणारी तुमची माय. संदीप भाऊची, सचिन भाऊची आई कैलासवासी झाली त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील, आणि सगळ्यांच्याच येतात. आई गेली की सगळेजण रडतात, कारण तिने कष्टाने कमवलेलं असतं, इमानदारीने कमवलेलं असतं. कुणाच्या तरी शेतात, कुणाच्या तरी घरचं काम करून तिनं तुम्हाला मोठं केलेलं असतं. 10 रुपये, 5 रुपये, 20 रुपये जर शिक्षणाला कमी पडले तर ती लाजत नाही. हो, नांदायला आल्यापासून बापाच्या दरवाज्यात न जाणारी, कधीच कुणाला काही न मागणारी, तुमच्या माझ्या फीसला पैसे कमी पडू द्या, शाळेला पैसे कमी पडू द्या, कशालाही पैसे कमी पडू द्या, तीच माय. नांदायला आल्यापासून बापाच्या दरवाज्यात जात नाही, पण तीच माय. पडते पाया तुमच्या बाबा काय मागणी मागू बाबा काय मागणी तुम्ही मला धार बाबा तुम्ही मला धार केवढा बाबा तुम्ही मला धार बाबा तुम्ही मला धार 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 बाबा विनंती पाया पडते महाराज. पाया पडतो पडते पाया तुमच्या बाबा काय मागणी मागू बाबा
तुम्ही मला आधार बाबा, तुम्ही मला आधार, तुम्ही माझे आधार आहात, तुम्ही माझ्यासाठी आहात. या विठाला विठाला बडे मिया मोठे बंधू रणजाडे महाराजांचे, तुमच्या अगोदर त्यांचा परिचय माझा. फार कष्टानं तुम्हाला मला घडवते ती माय असते. ती माय निघून गेली की दुःख होत असते. मात्र त्या आईच्या जाण्याचं दुःख पेलवून माणसाला तिची कृतज्ञता म्हणून हे कीर्तन करावी लागतात. प्रयोजन म्हणून त्या आईची एक कृतज्ञता, खऱ्या अर्थानं ती आता निघून गेलेली आहे, पण तिची कृतज्ञता कितीही आठवण काढली, कितीही सांगितलं, कीर्तनकार कितीही बोलला, लेखकांना आई लिहिली, काय संपली का महाराज ती? कितीतरी कविता तयार झाल्या, पण आई संपली नाही. कारण तिची महती, तिनं केलेले उपकार, जननी असं म्हणतात ना, त्याच्यासारखे उपकार कोणाचे नसतात. अशी ती माय ज्या दिवशी निघून जाते ते दुःख असतं. म्हणून त्या आईची उपमा देताना साधू संतांनी संतांसाठी ती उपमा वापरली. याच्यावरती आपण बोलत आहोत. का संतांसाठी उपमा वापरली? कारण संत जसं सर्वस्व देतात, तुम्ही संगतीमध्ये गेले संतांच्या की संत आपल्या जवळ असं राखून ठेवत नाही. ते कीर्तनकार नाही, भांडवल राखून ठेवत नाहीत पुढच्या कीर्तनाला. ते साधू आहेत महाराज, ते सगळं देऊन टाकतात. राखून ठेवावं लागतं. मी कशा करता सांगतो, ते संत आहेत महाराज, सर्वस्व देतात. जवळ आला त्याला सगळं देऊन टाकतात. सगळं असा विचार करत नाही, हा मराठीयन, हा माळीयन, हा कुणबीयन, हा धनगरेन, हा माझा पाहुणायन, हा सगळा आहे. नाही, अशा कुठल्याच गोष्टीचा विचार न करता आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती, असं प्रमाण आहे बरं काय. जाती नाही, कुळ नाही. किंवा ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये असं म्हटलंय बघा, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. हे याती कुळाचा विचार, कुणाची जात कुणाचं कुळ न पाहता संत त्याला सर्वस्व देतात. इथपर्यंत आपण आलो. ऐका, आणखी महत्वाचं बोलतो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, म्हणून कुळ जाती वर्ण, बोलू नका फक्त बसा, म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेचे आकारण, येथे एकची जाण जाती अप्रमाण. वारकरी संप्रदाय तसा जातपात मानत नाही. जो जवळ येईल मग तो दगड असू द्या, दगड, नेवाशाला दगड आहे, त्या दगडाची वारी आहे. नुसता खांब आहे, तो दगडाचा खांब आहे. माझा ऐका, कुठल्या खांबानं मंदिरं तयार होतात. तसं मंदिरं जगातली सगळी खांबानं तयार होतात. कुठलंही मंदिर घ्या, या विश्वातलं प्रत्येक मंदिर खांबानं तयार झालं. मात्र माझ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीत दगड आला, खांब आला, पाठीचा स्पर्श झाला, तर 1 लाखाची वारी लोक खांबाची करायला लागले. त्याच्या समोर लोक पारायण करायला लागले. का? पाठ जरी लागली तर सर्वस्व देतात, हात जरी लागला तर सर्वस्व देतात, चटई जरी उचलली तर सर्वस्व देतात. नाही तर आमच्याकडे कुठं 7वी पास महाराज येतात.
7वी 8वीच्या पुढचं शिक्षण कीर्तनकाराला माहिती नाही. 90% कीर्तनकार तुम्हाला शाळेत न गेलेले दिसतील बरं का साहेब, खरंच सांगतो. शाळा नाही, त्याला काही माहिती नाही. फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये आमचं कपाळ माऊलीच्या समाधीला आम्ही लावलं, परिणाम आम्ही कीर्तनकार झालो, लोकांमध्ये बोलायला लागलो. याचा अर्थ एकच आहे महाराज, तुम्ही संगतीत गेलात की ते सर्वस्व देतात. त्याचं कारण असं, जशी आई आहे तसे संत आहे. आई सर्वस्व देते महाराज, कुणाचा विचार करत नाही. हा माझ्या जातीचा आहे, माझा आहे, जो येईल आपुलियाचा कळवळा. तुकोबारांनी त्याच्याकरता आईचं उदाहरण देताना म्हटले, अनिक बाळावरी नये, तिच्या बाळावरती सर्वस्व देते, सर्वस्व. मग तिला काही देण्याची तयारी आहे. मी एक सांगत असतो आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणासाठी. ही कथा फार गोड आहे. एवढी कथा ऐकली की पहिलं चरण कळलं, आणि पहिलं चरण कळालं की संत कळतील. लक्ष देऊन ऐका हो. पहिली कथा फार सुंदर आहे या अभंगातली. एक बाळू नावाचा मुलगा रोज शाळेमध्ये जायचा, रोज शाळेमध्ये जायचं. जीवन असंच आधांतरी लटकलेलं होतं. बाप निघून गेलेला होता, मायच होती. बाप फक्त फोटोमध्येच पाहिलेला होता त्यानं, बाप माहितीच नव्हतं. पण माय रोज शाळेमध्ये बाळ्या जायचा, माय त्याचं शिक्षण करायची. शाळेतून आला की आईला एक प्रश्न तो रोज विचारायचा. रांजाळे महाराज या बाबा, आईला रोज एक प्रश्न विचारायचा, आई तू आंधळी का? कारण त्याच्या आईला एक डोळा नव्हता. रोहिदास महाराज, एका डोळ्यानं माय आंधळी होती. तो वर्गामध्ये गेला की वर्गातली मुलं चिडवायची, आंधळीचा मुलगा आला रे, आंधळीचा मुलगा आला रे, तुझी आई डुसकी दिसते, तुझी आई आंधळी आहे, असं रोज मुलं त्याला चिडवायची. घरी आला की आईला विचारायचं, आई तुम्हाला असं आंधळी का बनवलंय? सांग ना, तुला एक डोळा का नाही? आई तुला एका डोळ्यानं का दिसत नाही? आई तू आंधळी का? रोज विचारायचं. मायच असते महाराज, ती आईच असते. त्याच्या डोक्यावर हात फिरवायची, त्याला समजून सांगायची, पण कधी सांगत नव्हते की मी आंधळी का, मला एक डोळा का नाही, कधीच सांगितलं नाही. एकटाच असल्यामुळं अभ्यास करायचा. 7वी पास झाला, 8वी पास झाला, 10वी पास झाला, आणि 12वी सुद्धा पास झाला. 12वीला तर बाबा त्याचा महाराष्ट्रातून 1 नंबर आला. महाराष्ट्रातून 1 नंबर आल्या कारणानं गावातल्या शाळेनं त्याचा सत्कार ठेवला की आपल्या शाळेचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये बाळूनं केलं. गावच्या वतीनं, गावच्या सरपंचाच्या वतीनं, गावच्या शाळेच्या वतीनं त्याचा सत्कार करण्याचं नियोजन झालं. मोठा सोहळा ठेवला, असा मंडप दिला, असं सगळं वातावरण तयार केलं. मोठे गुच्छ आणले, मोठा हार आणला, सगळं स्वागताची तयारी झाली. माझ्या बाळ्याचा 1 नंबर आलाय आणि त्याचं स्वागत मास्तर लोक करणारे, गाव करणारे. आईला दम नाही निघाला आणि माय म्हटली, बाळ्या मी तुझ्या स्वागताला आलं तर चालेल का? बाळ्या म्हटलं, आई तू यायचं नाही. हा आई कुणा आलं तरी चालेल, पण तू यायचं नाही. का रे बाळ्या, मी तुझी आई आहे, मी तुला जन्म दिलाय. अरे येऊ दे की रे मला. नाही आई, तू माझ्या स्वागताला यायचं नाही. आई तुम्हाला पाहायला सुद्धा यायचं नाही. का? तू आंधळी आहेस आई, तुझ्यामुळे मला वर्ग चिडवतो. आई आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला, तू यायचं नाही. आई माझा अपमान होईल, तुला लोक चिडवताना दिसलं की मला सहन होणार नाही. आई तू यायचं नाही. आई तिकडे सत्काराला अजिबात तिकडे यायचं नाही तू. आई माय म्हणायची, नाही रे बाळ्या, मला एका डोळ्यानं तरी तुझं स्वागत पाहू दे. नाही काही पाहता आलं तुला तरी पाहू. नाही आई तू यायचं नाही, खबरदार, तू जर आली तर मी तुला कधी बोलणार नाही. आई तू यायचं नाही, अशी खबरदारी आईला दिली. माय रुसून बसली, पण आईला दम नाही निघाला. मायच असते महाराज, तुम्ही काही करा त्याला दम नाही निघाला. दम नाही निघाला. बाळ्याचा स्वागताचा कार्यक्रम सुरू झाला आणि माय कोपऱ्या कोपऱ्यानं पलीकडच्या कुठून तरी लांबून माझ्या बाळ्याला पाहिलं म्हणून दुरून आली. कुठल्या तरी मास्तरनं, कुठल्या तरी एका शिक्षकानं आईला येताना पाहिलं. आईचं नाव पुकारलं गेलं, आईला समोर आणलं, आईच्या गळ्यामध्ये हार घातला आणि या आईनं या बाळ्याला जन्म दिला म्हणून तिचंही स्वागत झालं. मात्र तिचा मुलगा जो बाळ्या, इतका राग आला त्याला, इतकं वाईट वाटलं त्याला की मी आईला म्हटलं होतं तू येऊ नको, तिचा एक डोळा डुचका आहे, ती आंधळी दिसते, कशाला आली, माझा अपमान केला, असं म्हणून आईशी न बोलता बाळ्या निघून गेला. इतका रागावला, इतका नाराज झाला, गाव सोडलं. गाव नाही तालुका सोडला, तालुका नाही जिल्हा सोडला, जिल्हा नाही राज्य सोडलं, राज्य नाही घर सोडलं, राज्य नाही देश सोडला, परदेशात गेला. 30 वर्ष आला नाही महाराज, 30 वर्ष आला नाही. म्हातारी माय मात्र रोज काठी टेकत कुणाच्या तरी घरचं काम करायची, आपलं जीवन बघायची. मात्र येताना पलीकडच्या कोपऱ्यामध्ये रस्त्याला गावच्या पोस्टमनचं घर होतं. त्या पोस्टमनच्या घरी रोज जायची. त्या पोस्टमनला विचारायची, काय हो पोस्टमन साहेब, माझ्या बाळ्याचं पत्र आलंय का, तो येणार आहे का?
30 वर्ष झालेत बघा, तो येणार आहे का रोज विचारायची, रोज. आता पोस्टमनला गळी पडलं होतं, पाठ झालं होतं, म्हातारी रोजच विचारते बुवा, आंधळी माय रोजच विचारते बुवा, त्यानंही लक्ष द्यायचं सोडून दिलं होतं. आता 35-40 वर्ष निघून गेले, बाळू गावाला आला नाही. इतका श्रीमंत झाला असेल बाळू, मोठा शिक्षक, फार पैसा कमवला असेल, पण आईला विसरून गेला. माय मात्र आता जीर्ण झाली, थकली, दमली. ऐका, आता शेवटच्या श्वासाकडे तिची गणित चालली आणि माय एक दिवस मरून गेली. 40 वर्षाचा कालखंड गेला आणि 40 वर्षानं परदेशातल्या बाळूला आपल्या आईची, आपल्या मातीची आठवण आली. 40 वर्षांनी विमानानं बाळू परत भारत देशात, महाराष्ट्रात आला. गावच्या मातीला आला तर गावात आता कोणी ओळखत नव्हतं. तोही आता वयोवृद्ध झाला होता. ऐका ना, आईचं सर्वस्व सांगतोय मी तुम्हाला, अभंगाच्या पहिल्या चरणासाठी बोलतोय बघा. ऐका, सर्वस्व देते आई. ती आई कशी असते? गावच्या मातीला आला, गाव पाहिलं, गावची शाळा आठवली, सत्कार आठवला, माय आठवली, सगळं आठवलं, पण आता आई राहिली नव्हती. समोर दिसलं ते त्याचं जुनं वाड्याचं घर. त्या घराच्या दरवाजापर्यंत आता गवत वाढलेलं होतं. घरामध्ये कोणी राहत नव्हतं. बाळ्या जवळ गेला, दरवाजाची कडी उघडली. आईची काही आठवण मिळते का म्हणून घरामध्ये फिरायला लागला. सगळीकडे जाळ्या झालेल्या होत्या. त्या जाळ्या हातानं बाजूला काढत असताना समोर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये त्याच्या बापाचा एक फोटो मांडलेला होता. तो बापाचा फोटो पाहिला, डोळ्यामध्ये त्याच्या अश्रूची धार लागली आणि त्या फोटोच्या शेजारी एक गुंडाळलेल्या आकारामध्ये एक चिठ्ठी ठेवली होती. त्यानं ती चिठ्ठी हातामध्ये घेतली. काय लिहिलं याच्यात? जुना कागद होता. त्या जुन्या कागदावरती लिहिलं होतं, विनंती विशेष बाळू, मी तुझी आंधळी माय. त्याला असं वाटलं आईनं काहीतरी लिहून ठेवलंय आपल्यासाठी, आई आपल्याला काहीतरी मेसेज देते, आई आपल्याला काहीतरी सांगते, म्हणून तिनं ते वाचायला सुरुवात केली. त्याच्यावर लिहिलं होतं, विनंती विशेष बाळू, मी तुझी आंधळी माय. तू माझ्यावरती नाराज होऊन रुसून गेला, गाव सोडून गेला. तू 30-35-40 वर्ष गावाला आला नाही. हो, याचं कारण एकच की मी तुझ्या सत्काराला यायला नको होतं. मी तुझ्या स्वागताला आले, मी तुझ्या सत्काराला आले. तुझा अपमान झाल्यासारखं तुला वाटलं, कारण मला एक डोळा नाही, मी आंधळी आहे, मी दिसायला विद्रूप आहे, मी डुचकी दिसते. तू माझ्यावरती नाराज झाला, तू माझ्यापासून दूर निघून गेला. तू निघून गेला याच्याबद्दल मी तुझ्यावर दुःखीच नाही, मी नाराजच नाही. मी तुझी माय, मला तुझ्याबद्दल गर्वच आहे. तो मोठा श्रीमंत झाला असेल, पैसा कमवला असेल, मोठा झाला असेल, फक्त एकच दुःख आहे की तुम्हाला भेटायला आला नाही, तुम्हाला भेटला नाही. शेवटी नाराजीनं आता तुझी वाट पाहून मी थकले, मी मरून चालले. जाता जाता तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर मी या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलंय. आता बाळ्या चांगल्याच आकांतानं वाचायला लागला. त्याला वाटलं काय लिहिलंय आईनं, काय लिहिलंय आईनं, काय लिहिलंय आईनं. जसं तुम्ही सगळेजण आता माझ्याकडे पाहताय तसं त्याचं लक्ष त्या चिठ्ठीकडे लागलं. काय लिहिलंय आईनं, काय लिहिलंय. पुढे असं लिहिलं होतं, बाळ्या, तू 7वी पास झाल्यापासून 12वी पास होईपर्यंत रोज घरी आला की मला एक प्रश्न विचारायचा, आई तुला देवानं आंधळी का बनवलं? आई तुला एक डोळा का नाही? आई तू डुचकी का दिसते, सांग ना ग आई. तू रोज विचारायचा. मी याचं उत्तर तुला कधी दिलं नाही, पण तू माझ्यावरती नाराज होऊन निघून गेला. मला असं वाटतं की तू मला भेटायला येणार नाही. जर कदाचित तू आलाच कधी तर तुला माहिती असावं, म्हणून त्याचं उत्तर तुला आज देते. जाता जाता तुझी आंधळी माय. असं लिहिताना तिनं लिहिलं की बाळ्या, मी आंधळी नव्हते. माझा जन्म झाला तेव्हा देवानं मला 2ही डोळे दिले होते. चांगल्या प्रकारचं माझं जीवन होतं बघ. तुझ्या बापाबरोबर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मी या गावात नांदायला आले. नांदत असताना तुझ्या बापाला दारूचं व्यसन लागलं. दारू पिता पिता त्याचं लिव्हर खराब झालं, तो मरून गेला. पण माझ्या पोटामध्ये तुझा गर्भ वाढत होता. मी आकांतानं फार दुःखानं जगले, पण तू माझ्या पोटी जन्माला येणार, कुणीतरी मला जन्माला येईल, मी त्याच्यासाठी राहील. हो, 9 महिने 9 दिवसाचा कालावधी गेल्यानंतर हो तू माझ्या पोटी जन्माला आला. मला डॉक्टरांनी आनंदात येऊन सांगितलं, आई तुम्हाला फार सुंदर मुलगा झाला, फार छान मुलगा झाला, फार गोरापान मुलगा झाला. मला फार आनंद झाला बाळ्या की मला मुलगा झाला, मला मुलगा झाला. मी आता त्या मुलाच्या आधाराच्या काठीनं जगेल म्हणून मी आनंदामध्ये होते. पण डॉक्टरांनी दुसरी एक अशुभ घटना मला सांगितली, आई तुम्हाला जो मुलगा झालाय तो दिसायला फार सुंदर आहे, गोरापान आहे, फक्त एक छोटासा प्रॉब्लेम असा आहे की त्याचा एक डोळा निकामी आहे. एका डोळ्यानं त्याला जग पाहता येणार नाही, त्याला एकाच डोळ्यानं जग दिसेल. नका हो डॉक्टर, असं काही पण म्हणू नका. माझ्या मुलाला 2ही डोळे असले पाहिजे. नाही आई, ईश्वरानं त्याला एकच डोळा दिलाय. एक डोळा त्याचा निकामी असेल, तो पण काढून घ्यावा लागेल.
नका हो डॉक्टर, असं काही करू नका, त्याला दुसरा डोळा बसवता येणार नाही का, असा प्रश्न मी डॉक्टरांना केला. डॉक्टरांनी सांगितलं तुमचा आणि त्याचा रक्तगट एक असल्या कारणानं तुमचाच डोळा त्याला बसवावा लागेल. डॉक्टरांना मी होकार दिला, बाळ्या ऐक ना, माझ्या डोळ्याचं ऑपरेशन डॉक्टरांनी केलं, माझा डोळा काढला आणि तो डोळा तुला बसवला. तेव्हापासून जग मला आंधळी म्हणायला लागलं, तेव्हापासून समाज मला आंधळी म्हणायला लागला, तेव्हापासून लोक मला डुसकी म्हणायला लागले. बाळ्या, मी जरी डुसकी असले, मी जरी आंधळी असले, तर मला त्याचं कधी वाईट वाटलं नाही, कारण माझ्या एका डोळ्यानं, 2 डोळ्यानं तू जग पाहत होता, माझा डोळा तुला बसवला होता, त्याचा मला आनंद होता. आता बाळू रडत होता, रडून रडून पत्र भिजून गेलं होतं, चिठ्ठी फाटून गेली होती, पण माफी मागायला माय राहिली नव्हती, माफी मागायला आई राहिली नव्हती. मला खरंच सांगायचंय तुम्हाला, डोळा नसेल तर डोळा देणारी माय, ऐका, हात नसेल तर हात देणारी माय, तुम्हाला जे कमी पडेल ते देणारी माय, तिच्या चित्तामध्ये फक्त मुलगा असतो. तुकोबाराय वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, गायक वा वादक वा 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 वाहे बाऊलीचे चित्त, बाऊलीचे चित्त, बाऊलीचे चित्त, ऐसी कल्बा याची जाती, ऐसी कल्बा याची जाती, वा 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 लेकुराची जशी माय सर्वस्व आहे, तिच्या अंतकरणातलं चित्त फक्त लेकराजवळ आहे, डोळा नाही, डोळा देऊन टाकला. माझा हात दुखतोय, हात गेलेला आहे, माझी माय रोज विचारते बरा आहे का, तिच्या जीवनात फक्त तेच आहे, तिला दुसरं काही माहित नाही, पोरानं कीर्तन केलं का, तो घरी आला का, तिला काय, तिला फक्त एकच माहिती आहे की माझा मुलगा व्यवस्थित असला पाहिजे, माझा मुलगा हो चांगल्या चांगल्या क्वालिटीमध्ये, श्रीमंतीमध्ये जगला पाहिजे, तिला दुसरं काही नाही. म्हणून लेकुराचे ही हेच शब्द, जशी माय सर्वस्व देते तसे संत सर्वस्व देतात. याच्याकरता एक संतांचा पुरावा मी नेहमीच कीर्तनामध्ये सांगतो, पण मला आज सांगण्यासाठी आनंद वाटतो. भरपूर कीर्तनकार आहेत तिथं म्हणून बोलायला आनंद आहे. खरंच सांगतो, आपण पांडुरंगाच्या मंदिरात गेलो की मंदिरामध्ये दर्शन करताना आपल्याला पहिलं दर्शन कानोपात्रेचं घ्यावं लागतं. हे प्रत्येकाने कीर्तनात सांगितलंच पाहिजे महाराज. त्याचं कारण असं आहे, आजच्या जातीवादाकडे मताच्या जोगव्यासाठी लाचार केलेली माणसं जातीवाद करायला लागली. म्हणून जातीवाद वारकरी संप्रदायानं कसा नष्ट केला, वारकरी संप्रदायानं जातीवाद कसा मानला नाही, संत कसं सगळ्यावरती उपकार करतात याच्यासाठीचं उदाहरण आहे. फार गोड आहे. मंदिरात दर्शनाला गेलं की आपल्या सगळ्यांचं कपाळ अगोदर पांडुरंगाच्या मंदिरात कानोपात्रेच्या झाडाला लागतं. माझे तुकाराम महाराज पहिल्यांदा वारीला गेले होते पंढरपूरला, पहिल्यांदा. आणि पहिल्यांदा माणूस वारीला गेला की त्याच्या डोक्यात फार प्रश्न असतात. टाळच का वाजवला जातो, पखवाजच का वाजवला जातो, फार त्याच्या डोक्यात प्रश्न असतात. गंगा इकूनच का वाहते, काही विचारतात महाराज. पहिल्यांदा वारीला गेलेले माणसं बघा, हे महाद्वारात लोटांगणच का घालतात, इथंच काय झाडं, असे लोक विचारतात. तसं तुकाराम महाराज पहिल्यांदा वारीला गेले होते. ते काय आपल्यासारखे खातं जागा नाही. मग
गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जा भजन करत गेलो फार गोड. कधी रंजाळे महाराज, कधी अमोल महाराज, कधी अनंत महाराज, कधी गोरख महाराज, कधी बसलेल्यापैकी माऊली महाराज, कधी गुंजाळ महाराज, कधी आत्ता आलेले शास्त्री महाराज, कधी आलेले आमचे चेअरमन, कधी रोहिदास महाराज, कधी आमचे सावरगावकर, कधी आमची मुलं भजनी करत दिंड्या करत जातात की नाही पंढरपूरला. सगळेजण जातात बघा. दिंडी मागून दिंडी आली, दिंडी मागून दिंडी आली, वाळवंती भेटा भेटी वाळवंती भेटा. भजन करत कधी काकडा उठा जागी व्हारे आता. काकडा झाला की लगेच भोपाळी. योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मना न पुरे धनी, पाहता पाहता मना न पुरे धनी, देखिला देखिला देवा देखिला देखिला देवाचा. भोपाळी आंधळा पांगळा मुका बहिरा जोगी गवळण नाट हरिपाठ एवढी प्रमाण आपल्याला म्हणायला वेळ नाही. ऐका, असं म्हणत म्हणत दिंडी पंढरपूरला गेली की दिंडीतला प्रत्येक जण मंदिरात जातो. तसं तुकाराम महाराज पहिल्यांदाच मंदिरात गेले. मंदिरात जाताना सगळ्या लोकांनी कानोपात्रेच्या झाडाचं दर्शन घेतलं. तुकाराम महाराजांनी सुद्धा घेतलं. देवाचं दर्शन घेतलं. मुक्काम पडला आणि तुकाराम महाराजांनी मंदिरातल्या पुजाराला प्रश्न केला, काका ओ काका, हा समाज या झाडाचं दर्शन का घेतो? काय या झाडाला लोक कपाळ लावतात सांगा? ते काका म्हटलं, मी नवीन पुजारी आहे, 2 दिवसानं माझे आजोबा येतील, त्यांना विचारा, मला सांगता नाही येणार. मग 2 दिवसाचा दम. साहेब साऊंड जरा थोडस. हा बस 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 ओके. 2 दिवसानं कधी बाबा यायचे आणि कधी मी त्यांना विचारायचो. तुकोबारायांना दम नाही निघाला आणि तुकाराम महाराजांनी रात्रीच्या प्रसंगाला त्या झाडाला आपलं आलिंगन दिलं. आपला कान आपले डोळे त्या झाडाला लावले आणि आलिंगन दिल्याबरोबर संत भेटती आजी मज तिने मी झालो चतुर्भुज. त्या कानोपात्रेच्या झाडातून टप टप पाणी गळायला लागलं. ते अश्रू होते. अश्रूचं पाणी खांद्यावरती पडलं आणि तुकोबारायांनी विचारलं, कोण आहे? आतून आवाज आला, तुकोबाराया मी कानोपात्र आहे. अरे कोण कानोपात्रा, कुठं आहेस? या झाडात आहे. कशी काय आहे? ऐका ना तुकोबाराय, एक अभागी मुलगी आहे मी, एका अपवित्र कुळात माझा जन्म झालता तुकोबा. ऐका तुकोबाराया, एका मंगळवेढा गावात एका वेश्येच्या पोटी माझा जन्म झाला. आई मला सांगता येत होती पण बाप सांगता येत नव्हता. लोक मला वेश्येची मुलगी म्हणायचे. ऐका, जशी माय सर्वस्व देते तसं संत सर्वस्व देतात, याच्यासाठी आपण बोलतोय. ऐका, मला सगळा समाज वेश्येची मुलगी म्हणायचा. लोक मला नाव ठेवायचे. लोक मला सगळं 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 बोलत होते. मी लोकांचं सहन केलं. एक दिवस मला कंटाळा आला आणि ज्ञानोबारांची दिंडी चालली होती. आता जशी भजन केलं आपण अशी, ज्ञानोबारांच्या पायाला मी स्पर्श केला आणि ज्ञानोबारांना मी म्हटले, ज्ञानोबा तुम्ही आमच्यासाठी कोण आहात? साधकाचा माय बाप दरुषणे हरे ताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरली चांग याची प्राण मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. कोण आहात तुम्ही? तुमच्या दर्शनात ताप जातोय. तुम्ही साधू आहात, मरायला निघाले मी माऊली, पण तुमच्या पायाला हात लागलाय, तुमच्या पायाला माझं डोकं लागलंय. तुम्ही संत आहात, तुम्ही या विश्वाची माय आहात, विश्वाची माऊली. ऐशी तुझी ख्याती, एक करा माऊली. सांगा, मरण्याच्या अगोदर माझा उद्धार होईल असा मार्ग मला सांगा.
ज्ञानोबरांनी मला सांगितलं, पोरी काहीच करू नको, अपवित्र कुळात जरी तुझा जन्म झाला असला तर पांडुरंगाच्या मंदिरात जा, पायात घुंगरं बांध, गळ्यामध्ये विना घे आणि अखंड भगवंताचं भजन कर. फक्त मंदिर सोडू नको. पायात घुंगरं बांधण्यात आली, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, गळ्यामध्ये विना घेतला. अखंड भजन मी करायची. भजन करत असताना मी नाचायचे, मी गायचे. मला पाहिला समाज जमला आणि तत्कालीन परिस्थितीतला बिदरचा बादशाह, त्याच्या ताब्यात पंढरपूरचं मंदिर होतं. तो पंढरपूरचा बादशाह एक दिवस मला पाहण्याकरता आला. त्याची नजर माझ्यावरती पडली, माझी बोली लावण्यात आली, मला पकडण्याचे आदेश देण्यात आले आणि राजसेवक बादशाहचे माझ्या मागे लागले. मागे लागल्यानंतर मी पुढे, पकडणारे मागे, मी पुढे, पकडणारे मागे. शेवटी देवाच्या पायापर्यंत मी आले. तुकोबाराया, माझं मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं आणि माझा प्राणच मी देवाला देऊन टाकला. लोटल्याबरोबर माझं प्रेत खाली पडलं. चार चौघामध्ये चर्चा सुरू झाली की या मुलीचं प्रेत कुठं जाळायचं, गावाच्या बाहेर, गावात कुठेची माती करायची, काय करायचं. शेवटी एका ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये भगवंतानं प्रवेश केला आणि मला उजव्या हाताला माती करण्याचे संकेत मिळाले. उजव्या हाताला माझी माती करण्यात आली तुकोबाराया, आणि त्या मातीवर हे झाड उगवलं. त्या झाडामध्ये मी आहे. तुकोबाराय रडायला लागले आणि रडणाऱ्या तुकोबारायांनी त्या कानोपात्रेला विचारलं, काय ग कानोपात्रे, देवाच्या पायावर तू प्राण दिला म्हणून तुला मंदिरात जागा मिळाली. ती कानोपात्रा म्हणते, नाही ओ महाराज, देवाचे पाय तर नंतर आहे, अगोदर मला ज्ञानोबारायांचे पाय मिळाले. माऊलींच्या पायाला माझा हात लागला. माझ्या ज्ञानोबारायांनी माझ्यावरती कृपा केली. धन्य कानोपात्रा झाली भाग्या, धन्य धन्य कानोपात्रा झाली भाग्याची, झाली ज्ञानदेवाची म्हणून या भेटी झाली ज्ञानदेवाची, ज्ञानदेवाची भेटी झाली ज्ञानदेवाची, भेटी झाली, भेटी झाली, भेटी झाली ज्ञानदेवाची. म्हणून भेटे झाली, म्हणून भेटे झाली ज्ञानदेवाचे, 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 माझ्या जीवनात मला ज्ञानोबाराय मिळाले. ज्ञानोबारायांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला म्हणून मला मंदिरात जागा आहे. अर्थ एकच आहे, लेकुराचे हित जाणे माऊली. आणि एक वाक्य सांगतो, ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, रेडा बोलवला, हे खरे चमत्कारच नाही. ज्ञानोबारायांचा खरा चमत्कार आहे. एक कानोपात्रा वेश्येची मुलगी संगतीत आली, तिला मंदिरात जागा दिली. हे शिकवा.
हे ज्ञानेश्वर यानं मोठे आहेत. संत ज्ञानोबा मोठे का? यानं मोठे आहेत. आजही हो ब्राह्मणाचा विरोध करणाऱ्या संघटना निघाल्या. आज गुढीपाडवा आहे. आज बऱ्याच ठिकाणी कुठं साडीची गुढी येतं, कुठं झेंड्याची गुढी आहे. फार मोठा वाद लागलाय त्याच्यावरती. एक स्वतंत्र कीर्तन होईल त्याच्यावर माझं. पण एक सांगू, या विश्वात तुम्ही ब्राह्मणाचा विरोध करताना ज्ञानोबांना त्याच्यात आणू नका, एवढी मात्र हात जोडून विनंती आहे. ज्ञानेश्वर महाराजासारखा क्रांतिकारी संत या विश्वात झाला नाही. ज्ञानेश्वर महाराज एका अपवित्र कुळातल्या मुलीला जर मंदिरात जागा देऊ शकतात, माझा ऐका, ज्ञानेश्वर महाराज स्त्रीचा तो केला पुरुष उभा, एवढी ताकद माझ्या ज्ञानोबारामध्ये आहे. अरे ज्ञानेश्वरीची एक ओवी तुम्ही शिकलात तर एका ओवीनं मरेपर्यंत तुमचं कल्याण होईल, एवढी ताकद ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीमध्ये आहे. भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी सकल संता माहेश्वरी. अशी ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी समाजाला दिली. हा उपकार विसरू नका. म्हणून ती लेकोराचं हित जाणणारी माऊली, लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त, तशीच आपली माय. माईचं चित्त फक्त लेकराजवळ असतं. उदाहरण आपल्या सगळ्यांच्या खिशाला आता छत्रपती शिवाजी महाराज आहे. कुणी इथं लावतं, कुणी इथं लावतं, कुणी हृदयात ठेवतं, कुणी डोक्याला लावतं, कुणी झेंडा लावतं, आणि फार गरज आहे त्याची. हिंदू धर्म टिकवायचा असेल तर प्रत्येकाच्या खिशाला शिवाजी महाराजांची गरजच आहे. तसं प्रत्येकाच्या हृदयातच शिवाजी महाराजांची गरज आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही गेलात आणि जिथं अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन झालंय तिथं जर तुम्ही विचारलं, साखरे महाराज येऊन गेले बा तुमच्या गावाला, त्यांनी काय सांगितलं कीर्तनात, तो लोक तुम्हाला नक्की सांगतील त्यांनी शिवाजी महाराज सांगितलं. त्याचं कारण असं मी रोजच्या कीर्तनात सांगतो, याच्याकरता फोकसलाच येण्याचं कारण शिवाजी महाराज, आणि येतालच कारणच ते, कारण त्यांनी या वारकरी संप्रदायात ज्ञानोबाराय झाले, नंतर शिवाजी महाराज झाले. एक ज्ञानोबा आहे, त्यांनी सगळा समाज आणला. माळी आणला, कुणबी आणला, धनगर आणला, मराठा आणला, ब्राह्मण आणला, मुसलमान आणला, महार आणला, मांग आणला. म्हणून तुम्ही बघा ज्ञानोबारांच्या परंपरेत जेवढे संत आले तेवढे संतांचे अभंग आहेत. आमुची माळियाची जात सावता महाराज, आम्ही वारिक वारिक सेना महाराज, नरहरी सोनार हरीचा दास नरहरी महाराज, हो रोहिदास हाच आंबार रोहिदास महाराज. ऐका ऐका, जेवढे संत संगतीत आले तो सगळ्यात प्रसिद्ध अभंग आहे. अवघा रंग एक रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला. आवाज येतो. रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला. त्यांनी हा अभंग गायला. जर युट्यूबला कदाचित किशोरी आमोणकरांचं नाव टाकून एवढा अभंग ऐकला तर चित्रपटातलं कुठलंच गाणं ऐकण्याची तुमच्या डोक्यात इच्छा होणार नाही. एवढी ताकद आहे. शरयू दातेनं आताच्या एका मुलीनं अभंग गायला, इतका गोड आहे महाराज. कशा करता या अभंगाचा शेवट आहे म्हणे चोख्याची महारी. चोखोबाऱ्यांच्या पत्नीनं अभंग लिहिला, ज्ञानेश्वर महाराजांनी लिहायला लावला. तसंच शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. तानाजी, येसाजी, कान्होजी, कोंडाजी, कधी मुसलमान, कधी माळी, कधी धनगर, कधी मराठा, कधी ब्राह्मण, सगळ्या पोरांनी स्वराज्यामध्ये काम केलंय. बाजी प्रभू वाचा, तो ब्राह्मण आहे. मुरार बाजी वाचा, कधी नेताजी वाचा, कधी प्रतापराव गुजर वाचा. एका आईसाठी मला एक उदाहरण सांगायचंय. आमच्या संदीप शेठनं काही पैसा जास्त झालाय आणि मजा म्हणून कीर्तन ठेवलं नाही. त्यांच्या आईला श्रद्धांजली देताना 5 वर्ष झालेत ना, माझ्या आईचे 5 वर्ष निघून गेलेत. ती आई तर गेली, तिची आठवण मला येते, पण तुमची माझी माय जिवंत आहे. त्या आईला आपण कसं सांभाळावं, त्या आईचं किती जीवन आपल्यासाठी असतं हे शिकण्यासाठी कीर्तन असेल तेवढं उदाहरण घरी घेऊन जा. माझं कीर्तन हो त्यांनी ठेवलेला उपक्रम सफल होईल. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातलं सगळ्यात मोठं संकट आहे सिद्धी जोहर नावाचं. गडाला वेढा पडला होता 42,000 सैन्याचा. गड होता कोल्हापूर मधला पन्हाळा. ऐका रे, गडाला वेढा 42,000चा होता. गडावरती मावळे होते 1200. 400 गडावर थांबणार, 400 गड उतरून बाजी प्रभू राजांना घेऊन जाणार आणि 400 शिवा नाव्याबरोबर गड उतरणार, असा प्लॅनिंग केला होता. सगळ्या बाजूनं सगळं ठरलं होतं. 400 गडावर त्याचं नियोजन त्र्यंबक पंत, 400 गड उतरणार त्याचं नियोजन प्रतापराव गुजर आणि 400 राजांना घेऊन जाणार त्याचं नियोजन बाजीप्रभू देशपांडे, असं नियोजन होतं. बरोबर 3ही बाजूनं पळवलं जात होतं. आता वेढा 100 पावलावर, वेढा आता 20 पावलावर, वेढा आता 10 पावलावर आला होता. भवानी तलवार बाहेर पडली होती. माझे राजे पळत होते, सुसाट वेगानं पळवलं जात होतं. ऐका, असं सगळं घडत असताना, सगळं करत असताना मात्र
राजांच्या जागी ज्या शिवाला पाठवलं होतं तो नेमापूर गावचा शिवा नावी समाजाचा पोरगा, त्याची कत्तल झाली. मला पूर्ण इतिहास सांगायला 2 तास जातील, मला आई सांगायची. त्याची कत्तल झाली महाराज. त्याचा हात कापला अगोदर, त्याचे पाय कापले, त्याचं पोट कापलं, त्याचं शिर कापलं, त्याचे डोळे कापले, एका पोत्यामध्ये त्याचं मांस भरलं, गाठ बांधून ते मांस राजांना सप्रेम भेट पाठवलं गेलं 8 दिवसानं. ज्या दिवशी विशाळगडावर राजाने त्याचं मांस पाहिलं तर महाराष्ट्राचा जनता राजा कधीच रडला नव्हता. मात्र शिवा नाव्याचं मांस पाहून राजे रडले, कारण शिवा राजांसारखा दिसायचा, एवढाच त्याचा गुन्हा होता. 3च वर्ष त्याच्या लग्नाला झाले होते. त्याच्या आईला काय सांगू, त्याच्या बायकोला काय सांगू, म्हणून राजाने त्याची माती गडावर केली. ऐका, त्याची माती गडावर झाली, त्याचा दशक्रिया गडावर झाला, त्याचं सगळं गडावर झालं. आजही विशाळ गडावर गेला तर त्याचा पुतळा आहे, सगळं त्याचं गडावर केलं. कुणालाच माहिती होऊ दिलं नाही शिवा गेलाय, शिवा गेलाय, कुणालाच नाही, मातीला सुद्धा नाही, फक्त गडावर. आणि 20 दिवसानं राजांनी नेमापूर गावच्या पाटलाला पत्र पाठवलं, पाटील शिवाच्या आईला संदेश द्या की दुपारी 12च्या दरम्यान आम्ही तुमच्या घरी येत आहोत. गावच्या पाटलांनी संदेश वाचला, पत्र मिळालं, गुप्तहेर आले आणि गावात आनंद झाला. महाराष्ट्राची दौलत, महाराष्ट्राचा राजा, हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा शिवाजी राजा गावात येणार. गाव सजवलं गेलं, गावच्या वेशी सजवल्या गेल्या, घरं सजवली गेली, घराच्या समोरचे अंगण सजवले गेली, रांगोळी काढण्यात आल्या. राजे मात्र दुःखाचा संदेश घेऊन येणार होते. गावानं मात्र सजावट केली होती, माहिती नव्हतं कशासाठी येणार आहेत. राजे 10 मावळे घेऊन निघाले. शिवाच्या आईनं तर घर सरवून काढलं, घराच्या समोर शुद्ध सडा टाकून रांगोळी काढली. ऐका ना महाराज, आई सांगतोय बरं मी तुम्हाला, फार गोड उदाहरण आहे, फारच सुंदर आहे, आजच्या कार्यक्रमासाठी फार उपयुक्त आहे. घेऊन जा रे घरी. कीर्तन शिकण्याकरता असताना मायबाप, अरे कीर्तन म्हणजे काय मजा आहे का, टाइमपास आहे का, कीर्तन शिकण्याकरता आहे. पुढे उदाहरण घरी घेऊन जा, माझं कीर्तन सफल होईल, 5 वर्षाच्या आईचं वर्षश्राद्ध सफल होईल, फक्त घरी घेऊन जा, याच्याकरता आहे. आता गाव सजवलं होतं, गावच्या वेशीला राजे आले. राजे आल्याची बातमी मिळाली, तोफांचा आवाज झाला, शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. सह्याद्रीच्या कड्या कपारातून, पंचक्रोशीतून आवाज घुमला. राजे आल्याची बातमी मिळाली. आपल्या ठेवणीतली 9वार साडी शिवाच्या आईनं काढली, ठेवणीतली 9वार साडी शिवाच्या आईनं काढली आणि शिवाच्या बायकोला नेसायला दिली. सुनबाई, ही साडी नेसा, कपाळ भरून कुंकू लावा, डोक्यावर पदर घ्या, राजांची आरती करायची, तुम्हाला ताट तयार करा. त्या पूर्ण राजांचं आरतीचं ताट तयार केलं, डोक्यावरती पदर घेतला, कपाळावर भरून कुंकू लावलं, सगळी तयारी केली. ओ सगळी, काय माहिती तुला की राजे आता माझं कुंकूच पुसण्याकरता येणार आहे. सगळा मेकअप झाला आणि सासूचं ऐकून पोरगी दरवाजात उभी राहिली. कोणी कानातलं दिलं साहेब तिला, कोणी गळ्यातलं दिलं, तिला सजवलं. हो, पोरगी उभी राहिली, आरतीचं ताट घेऊन, चेहऱ्यावरती हास्य घेऊन. राजे आता धनगराच्या गल्लीला, राजे आता अमक्या गल्लीला, राजे आता त्या गल्लीला, राजे आता त्या गल्लीला. राजे आता शिवा नाव्याच्या दरवाजात आले. शिवाच्या बायकोनं कुंकुम तिलकामध्ये बोट बुडवलं. राजांच्या कपाळी गंध भरवायचा म्हणून ती पुढे सरकली आणि गंध लावायचाच. तेवढ्या दरवाजातून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका ओवाळू राजांना. तिनं मागं पाहिलं तर आवाज आपल्या सासूचा आहे, जिनं साडी दिली, जिनं सजवायला लावलं, आणि आता का ओवाळू देत नाही. ओवाळू द्या की नाही, तुम्ही ओवाळू नका, तुम्ही राजांना ओवाळू नका. दुसऱ्या पोरीच्या हातात ताट द्या, दुसऱ्या बाईच्या हातात ताट द्या. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट देण्यात आलं. पाय आपटत पोरगी घरात निघून गेली. हो, रुसून बसली, आतमध्ये गेली. राजे कांबळीवरती येऊन बसले. बसल्यानंतर राजाने त्या आईला पहिला प्रश्न विचारला, आई का नाही ओळख दिलं त्या मुलीला, का नाही ओळख दिलं त्या मुलीला, का नाही ओळख दिलं त्या मुलीला. ती आई म्हटली, राज ते शिवाची बायको आहे. चाललं असतं, वाळू द्यायचं की, ताट घेऊन आली होती, साडी घालून आली होती, गंध लावायला लागली होती, वाळू द्यायचं की राज ती शिवाची बायको आहे. चाललं असतं की वाळू द्यायचं की राज ती शिवाची बायको आहे. चाललं असतं, का नाही ओळख दिलं. ती आई म्हटली, राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाला ओवाळू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, अजून मी गावात कुणालाच माहिती होऊ दिलं नाही की हिचा पती गेलाय, हिचा मुलगा गेलाय. या आईला कसं कळलं हिचा मुलगा राहिला नाही. सांगा आई, मी तुम्हाला काही विचारणार नाही, एवढं सांगा. त्या आईचं उत्तर ऐका. ती शिवाची आई म्हटली, राज तुम्ही जगाला फसवताल, तुम्ही जाणता राजे, जगाला फसवताल तुम्ही जाणता राजे, पण एक आईला नाही फसू शकत, एक आईला नाही फसू शकत. तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे,
तुम्ही नाव्याच्या आडीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. राजा तुम्ही धनगराच्या गल्लीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. राजा तुम्ही माझ्या दरवाज्यात आलात, तरी माझा पोरगा मला दिसला नाही. तुम्हाला माहिती आहे का राजे, आईचं चित्त फक्त मुलाजवळ असतं. तुम्ही येणारे त्याचा तर आनंदच होता मला, पण तुमच्या मागे माझा पोरगा 1 वर्षानं मला भाला घेऊन दिसेल हे माझ्या चित्तामध्ये होतं. मी त्याची वाट पाहत होते. त्याची बायको तुम्हाला ओळायला लागली तरी माझा मुलगा आला नाही. तुम्हाला माहित आहे राज, त्याची शेवटची इच्छा होती राजाला घरी आणायचं आणि राजांना पूर्णाची पोळी खाऊ घालायची. तुम्ही माझ्या दरवाजात आलात, त्याची बायको तुम्हाला ओळायला लागली तरी माझा पोरगा आला नाही. तुम्ही आलेले जर त्याला माहिती झालं असतं तर माझा पोरगा नाचला असता आणि नाचून म्हणला असता, आई राजा आलंय, आई राजा आलंय, आई राजा आलंय. ज्या अर्थी तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही, त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही, माझा पोरगा आता राहिला नाही. सगळे रडायला लागले, पण राजांच्या डोळ्याला अश्रू येत नव्हते, कारण राजे विचार करत होते, आतापर्यंत जगाला मी फसवलं, सगळ्यांचा काटा काढला, पण या आईला मी सांगण्याच्या अगोदर कळालं, कारण एकच लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. त्याच्या अंतकरणातली आई ती आई असते, माझं ध्यानात ठेवा. तुकोबारायांना दुसरं प्रमाण द्यावं लागलं, अभंगाच्या दुसऱ्याच्या. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची मुलासाठी जगते, ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती. खरंच सांगतो, विना लाभा वाचून प्रेम करणारी जगात माय आणि संत असतात. खरंच लाभ कुठलाय संतांचा? आज तुकोबारांच्या अभंगावर हजारो कीर्तनकार कीर्तन करतात. विना लाभाचं प्रेम करणारे फक्त संत असतात. महाराज, आळंदीला राहायला गेलो होतो ना, आळंदीला 1 दिवसाचं माझं जीवन सांगतो, 1च दिवसाचं एकादशी होती महाराज. आणि एकादशीच्या दिवशी शिकत असताना सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पोटात काही मिळालंच नाही खायला. संत कसं सांभाळतात? विना लाभा वाचून प्रेम करतात. सगळ्यांचाच अनुभव येतो, माझा अनुभव तुम्हाला सांगतो. विठाला विठाला कसं सांभाळतात? विनायोग्य सांभाळतात. घडलं काय माहिती? संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काही मिळालं नाही रांजाळे महाराज.
असं वाटलं 7 वाजता मंदिरात जाऊ, कोणी जर भेटला एखादा तर खायला देईल म्हणून मंदिरात गेलो. काय त्या दिवसाचा दिवस मंदिरातही काही मिळालं नाही. 9 वाजता शेवटी जिथं राहत होतो त्या धर्मशाळेमध्ये आलो. नाईलाजाने म्हटलं एक तांब्याभर पाणी पिऊन झोपू आता. 2 जण होतो. ज्यावेळेला पाणी पिऊन झोपलो, आमच्या शेजारी एक आता जो चैतन्य देवडे म्हणून जो टी व्हीला गाजलाय ना, गातो, त्याचे वडिलांचं नाव ज्ञानेश्वर देवडे. ज्ञानेश्वर देवडे फार सुंदर कीर्तनकार आहेत, ते गातात. ते आमच्या शेजारी राहिलं आणि ते गावाला गेले होते, त्यांच्या मंडळी घरी होत्या. सकाळपासून घर बंद होतं आणि रात्रीच्या 9:30 पावणे 10ला त्या माता माऊलीनं आमचा दरवाजा वाजवा. अक्रूर महाराज आहेत का म्हणून आम्ही दरवाजा ज्या वेळेला उघडला, म्हणलं काय होत आहे, काही अडचण आली का? म्हटलं काही अडचण नाही. सकाळी 8 वाजल्यापासून मी माझ्या घरामध्ये 1 टोपलंभर खिचडी, 1 टोपलंभर भात, 1 घमेलभर आमटी करून ठेवली होती. सकाळपासून मला काम निघालं, मी गावाला गेले, महाराजही गावाला गेले, खायलाच कोणी भेटलं नाही, फेकून द्यायला निघाले होते. पण जाता जाता तुम्हाला विचारावं म्हटलं तुम्ही काही खाल्लं की नाही, म्हणून तुमच्यासाठी विचारण्याकरता आले. म्हटलं द्या आमच्याकडे आणून. 5-10 मिनिटात आम्ही ते संपवलं. तो भाग वेगळा. पण त्या दिवशी मला कळालं की आळंदीत राहताना तुम्ही एखाद्या वेळेला तुम्हाला खायला जरी नाही मिळालं तर संध्याकाळी तुमच्या पोटात अन्न टाकणारी माझे ज्ञानोबा आहेत. देतातच ती माय, जशी माय सर्वस्व करते, सगळं सांभाळते तुम्हाला. तुम्ही मला आल्यानंतर संदीप शेटने सांगितलं की आमच्या आईनं विडी बांधून एवढ्या कष्टातून आम्हाला घडवलं. 8 चुलत्यांचा परिवार आहे त्यांचा. एवढा मोठा परिवार, एवढ्या मोठ्या परिवारातलं जीवन. नवरा लवकर गेला, कपाळाचं कुंकू गेलं, आभागी माय झाली. पण अशा आभागी अलकाबाईनं अशा 2 मुलाला जीवश्य कंठस्य श्रीमंत होण्याकरता, त्याला संततिवान होण्याकरता, त्याला समाजातली उन्नती होण्याकरता कष्टानं ताकदीनं सांभाळून मोठं बनवलं. ती माय कशी असते, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती विठोबार कुमारी. लेकुराचे हित जाणी माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती. आई कशी असते, किती प्रेम करते. एका शिवा नाव्याची आई, एका बाळूची आई, अशा 2 उदाहरणानं मी तुम्हाला आई शिकवली. आज संदीप शेठ कुटे यांची आई जाऊन 5 वर्ष पूर्ण झाली. या 5 वर्षाकरता मला एकदा तिला भगवंताच्या पायाजवळ 5 मिनिटात ठेवायचं आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा. एकदा भजन करा बरं का, सगळ्यांनी जोरात करा. विठाला भगवंत तुम्हाला मला जन्माला घालताना तुमच्या माझ्या हातामध्ये 2 पिशव्या देत असतो, कर्तव्य कर्म भरण्यासाठी. माझा ऐका, या 2 पिशव्यामध्ये माल चांगला भरत जा. तो पिशव्या चेक करण्याचा दिवस वर्ष श्राद्धाचा असतो. आणि आज हे 5वं वर्ष श्राद्ध कैलासवासी अलकाबाईचं आहे. संदीप शेठ ऐका, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, फार गोड आहे. 2 हाताच्या पिशव्या आपल्या हातात असतात, त्या पिशव्या भराव्या लागतात.
फार छान भरल्या पाहिजेत. मला असं कधी कधी वाटतं की काय पिशवी भरली असेल शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कुरेकरांनी. खरंच अशी पिशवी भरा. हजारो विद्यार्थी घडवले, हजारो येणारे कीर्तनकार तयार केले, पण कधी एकही रुपया घेतला नाही. जी पेटी आहे आणलेली त्या पेटीतच अजून रूममध्ये ग्रंथ आहे. जो तांब्या आणलाय त्याच तांब्यानं पाणी पितात. जे संस्थेच्या आपण संस्थेमध्ये गेले असाल तर पहा, कुरेकर बाबांची रूम आहे दुसऱ्या मजल्यावर इमारतीवर जुन्या संस्थेमध्ये. तिथं ग्रंथ आहेत, साधे कपडे घालतात, कधी पैसाच घेतला नाही. जो दिला तो संस्थेला दिला. एवढे शिकलेले आहेत बाबा, कुठेही नोकरी लागली असते बाबांना. एवढे एज्युकेटेड आहेत. इंग्लिश जर बोलायला लागले तर 3-3 तास बोलतील बाबा, पण कीर्तनामध्ये इंग्लिश शब्द येऊ देत नाही, कधीच नाही. बरं, एवढे श्रीमंत आमचे बाबा कुरेकर बाबा. तुम्ही ज्ञानोबारांच्या दर्शनाला गेलात आणि मंदिरात गर्दी असेल तर मी तुम्हाला खरंच सांगतो, बाजूला या मंदिरातून आणि माझ्या शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती बाबांचं दर्शन घ्या. तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन झाल्याचं समाधान मिळेल. एवढी ताकद आमच्या बाबा. ते काय पिशवी भरली असेल. मला असं कधी कधी वाटतं काय पिशवी असेल गुरुवर्य भास्करगिरी महाराजांची, काय पिशवी महाराज, काय पिशवी असेल वैकुंठवासी नारायणगिरी बाबांची, काय पिशवी असेल, काय पिशवी असेल छत्रपती शिवाजी महाराजांची, काय पिशवी असेल शिवस्वराज्य संस्थापक ज्यांनी धर्म टिकवला त्या शंभू बाळाजी, काय पिशवी असेल तानाजीची जो कोंढाण्यावर गेला, काय पिशवी असेल बाजीप्रभूची जो पावनखिंड पावन करून गेला, काय पिशवी असेल माझ्या शिवानाव्याची जो राजांचा सारखा चेहरा घेऊन राजांसाठी मरून गेला, काय पिशवी असेल एखाद्या सैनिकाची जो 22व्या 23व्या 25व्या वर्षी छातीवर गोळ्या झेलतो आणि मातीसाठी मुजरा करून जातो. अशा पिशव्या भरा. असे विद्यार्थी घडवण्याची पिशवी राम महाराज तुम्ही भरताय, चांगली गोष्ट आहे. समाज घडवण्याचं काम तुम्ही करताय, चांगली गोष्ट आहे. पिशव्या चांगल्या भरा. अरे पिशव्या जर चांगल्या भरल्या तर खरं नक्कीच वर त्या चेक केल्या जातात. प्रमाणे तसं यमाचे यमदंड बैसतील माथा, हो करा हरिभक्ती परलोकी ये कामा. पुढं फार सुंदर शब्द आहे. चुकविल यमापासून या, यमापासून या करा हरिभक्ती. तुम्हाला यमापासून जर बाजूला व्हायचं असेल, त्या शिक्षेपासून अंतर्धान पावायचं असेल तर तुम्हाला भक्ती करावी लागेल. पिशव्या चांगल्या भराव्या लागतील. त्या 2 पिशव्या चेक करण्याचा दिवस आजचा आहे. 5वं वर्ष श्राद्ध होतं. दंडाच्या समोर अनेक जण पिशव्या घेऊन उभे होते. 5 वर्षापासून फक्त संदीप शेटकुटे आणि सचिन शेटकुटे यांनीच आपल्या आईचं वर्ष श्राद्ध केलं होतं. 5व्या वर्ष श्राद्धाच्या 2ही पिशव्या तुमच्या आईच्या हातात असतील. दंड आडवा असेल, चेक करणारा यमराजा समोर असेल, समोर वैकुंठ कैलास स्वर्ग नावाचे दरवाजे असतील. थोडीशी कल्पना करा, अलीकडच्या बाजूला नरक नावाचा कुंड असेल. सगळ्यांच्या पिशव्या चेक करून अलीकडच्या कुंडात लोटून दिलं जात होतं. पण त्याच रांगेमध्ये कैलासवासी अलका म्हणजे तुमची आई, हो ती आई 2 पिशव्या घेऊन उभी असेल. त्या 2ही पिशव्यातल्या उजव्या हातातल्या माल ज्या वेळेला यमराजानं चेक केला असेल तर त्या पिशवीमध्ये अशी 2 मुलं जन्माना घालणारी माय, हो तिनं काम करून तिचा व्यवहार बाहेर पडला असेल. पण डाव्या हातातली पिशवी ज्या वेळेला चेक केली त्यावेळेला डाव्या हातातल्या पिशवीमध्ये त्यांच्या मुलानं ठेवलेलं कीर्तन भजन त्या पिशवीतून बाहेर पडलं. जे देवाला आवडते ते ही प्राणापरवते, आवडते मज निरुते, जे भक्त चरित्र ते प्रशंसिती. अरे कीर्तनात चरित्र सांगा भक्ताचं, कीर्तन रंगणार नाही, शक्यच नाही महाराज. जनाबाई सांगा, मीराबाई सांगा, अरे विनोद सांगण्याची गरज नाही तुम्हाला, टाइमपास करण्याची गरज नाही तुम्हाला, कुणाचं नाव ठेवण्याची टिंगल करण्याची गरज नाही तुम्हाला. साखरे महाराजाला विचारा, मी 10 वर्षापासून कानोपात्र सांगतो महाराज, पण तरी लोक माझं ऐकतातच. मी 5 वर्षापासून जनाबाई सांगतो तरी लोक ऐकतातच. बाबा पाहिजेच तुमचं कीर्तन. मी म्हणतो अरे मला दुसरं काही येत नाही, मला तेच येतंय, मी तेच सांगतो तरी लोक ऐकतात. का? ते संत चरित्र आहे महाराज, ते कधी जुनं होत नसतं, ते ऐकावंच वाटतं. विनोद जुना होईल, एखाद्याला ऐकला तर तुम्ही त्याला परत घेणार नाही. पण संत चरित्र सांगणारा कीर्तनकार मरेपर्यंत अबाधितच असतो, त्याला ज्ञानोबारांचं प्रमाणे, कारण ते देवाला आवडीचं चरित्र आहे. मग कानोपात्रा कीर्तनात आणा, जनाबाई आणा, ज्ञानोबा आणा, तुकोबा आणा, असे संत चरित्राची प्रवचन कीर्तन 5व्या वर्षाची वर्षश्राद्धाच्या निमित्तानं संदीप शेठच्या घरासमोर ज्या आईनं आपलं जीवन जिथं घालवलं तिथं घडली होती. पिशवीत एवढा चांगला माल निघाला, आतापर्यंत आडवा असणारा दंड खाली पडला आणि तुमच्या आईला भगवंताच्या दरवाजात जागा मिळाली. लालबुंद प्रकाशामध्ये भगवान बसलेला असेल. तुमच्या आईनं देवाच्या पायाला हात लावले असतील आणि विचारलं असेल, सांगा ना देवा मलाच कशी काय तुमच्या पायाजवळ जागा. देवानं सांगितलं असेल, 5 वर्षापासून तुमचे 2ही मुलं एका विचारानं राहून तुमच्या कर्तव्य कर्मासाठी, तुमच्या आठवणीला उजाळा देत, तुमच्या कष्टाची ताकद पाहून तुमच्यासाठी कीर्तन भजन समाजाला अन्नदान देतात. त्यामुळं तुम्हाला माझ्या पायाजवळ जागा आहे. तुमच्या आईनं हात वर केला असेल,
तुमच्या आईनं आज हात वर केला असेल 12:15 12:30 वाजायला लागलेत ना, याच वेळेला तुमच्या आईनं हात वर केला असेल. संदीप शेठ खरंच सांगतो तुम्हाला, तुमच्या आई आज वर हात करून तुमच्यावरती पुष्पवृष्टी करत असेल आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. संदीप सचिन या परिवाराला म्हणत असेल ती काळजीच करू नका, तुम्हाला कसलं संकट कधी येणार नाही, कसलं दुःख कधी येणार. कर्म धर्म तू मासावी माझे वचन आशीर्वाद, या माझे वचन आशीर्वाद, धर्म धर्म तुम्हा असावी आईला आज मोक्ष मिळाला, तुमच्या आईला आज भगवंताच्या पायाजवळ जागा मिळाली, त्या आईनं तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिला. एक आईचं 5 वर्षापासून पुण्यस्मरण करणारा हा परिवार आज आपल्याला पाहायला मिळाला. आपण भाग्यवान आहोत. माझा ऐका, आता आपली आई घरामध्ये जिवंत आहे. झालंय कीर्तन, 1-2 मिनिटं ऐका. आपली आई घरामध्ये जिवंत आहे. माझ्याकडे बघा, तिकडे काय नाही, मीच सांगतो. ऐका ऐका, घरामध्ये तुमची आई आहे, ती आता म्हातारी झाली, तिला आता उठता येत नाही, तिची थुंकी पडते, तिला जेवता येत नाही. झालंय कीर्तन, एवढं वाक्य घरी घेऊन जा. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तुम चाहे लाख कमाई, धन दौलत बंगला कोटी बनाया, ये लाख नहीं खाक है इस राज को तू मत भूलना, इस राज को तू मत भूलना. जिवंत असणाऱ्या आईला रडू नका, ती क्वाटवर आहे, तिला उठता येत नाही. जिवंत बाप क्वाटवर आहे, तो फेट्यावर आलाय. त्यानं कुणाच्या दुकानातला 1 क्विंटलचा कट्टा 50 क्विंटलची ट्रक खाली केली संगमनेरच्या मोंढ्यात. अरे थोरात साहेबांच्या कारखान्यावर राहिला, वाटेल ते काम केलंय त्यानं. खांद्यावरती उचलून तुमच्यासाठी जीवन जगलाय. दमलाय, आता उठता येत नाही. ती माय विड्या बांधून दमली, ती माय तुमच्यासाठी कुठंतरी काम शेतातलं खुरपून दमली. आता ती क्वाटवर आहे. परमार्थ दुसरा काय असतो? अरे पांडुरंग लय शिकवला लोकांना तुम्हाला, जरा पुंडलिक शिका, जरा पुंडलिक शिका. पुंडलिक पांडुरंगाला उभं करू शकतो हे जरा शिका. पांडुरंग फारच महत्वाचा आहे, ते तर आमच्या अध्यात्म आहे, ते तर आमची खऱ्या अर्थानं ती आमचं जीवन आहे. पण पांडुरंगाच्या अगोदर पुंडलिक शिकला पाहिजे. बाप जर घरात असेल तो दमला असेल, माय जर आता क्वाटवर आहे, तिला उठता येत नसेल तर तिची थुंकी हातानं झेला, तिला जेवता येत नसेल तर हातानं तिला जेवू घाला. झालंय रे कीर्तन. उठता येत नसेल तर हातानं उठून बघा. जिवंतपणे जर तुम्ही हे 2 हात तुमच्या जिवंत आईच्या सेवेसाठी वापरत असाल तर वाक्य माझं घरी घेऊन जा. जिवंतपणे या 2 हाताला तुम्हाला जगाच्या बाजारात कधी भीक मागण्याची गरज राहणार नाही. एवढी श्रीमंती, एवढा पैसा, एवढा मान या हातात येईल. तर जिवंतपणे कधी आईला रडू नका, एवढीच विनंती करतो. सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ. जरी मरून गेली ना, जरी संपली ना, तर ती देवाजवळ सुद्धा एवढंच म्हणते, माझ्या संदीपला, माझ्या सचिनचं कल्याण झालं पाहिजे, माझा महाराज सुखाचा असला पाहिजे, एवढीच तिची इच्छा असते. म्हणून ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. अभंगाची 2 चरण, अनेक कथा, अनेक सुंदर चाली म्हणत म्हणत आपले 12:30 वाजले. फार गोड कीर्तनाच्या आईच्या निमित्तानं घडलं. आई होती म्हणून आईबद्दल बोललो. झालंय कीर्तन.
बाप नसण्याचं, आई नसण्याचं दुःख तुमच्या डोळ्याला अश्रू आणतंय. म्हणून ऐका, आपले मायबाप जर घरात जिवंत असतील तर जिवंत आई वडिलांना रडू नका. संदीप शेठ कुटेनं ठेवलेलं कीर्तन हे शिकवतंय तुम्हाला की अरे आम्हाला आई नाही, आमची माय 5 वर्ष झाले निघून गेली, आम्ही तिच्यासाठी कीर्तन करतोय रे दादा. पण तुमची माय घरामध्ये जिवंत आहे, त्या जिवंत आईला कधी रडू नका. हे कीर्तनातलं सार असेल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली